श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना सगळ्यांना उत्तर द्यायची गरज नसते. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं, प्रत्येक आरोपावर सफाई देणं, प्रत्येक टोमण्याला प्रतिक्रिया देणं हे नेहमीच गरजेचं नसतंय. कारण काही लोक फक्त तुमचं मन विचलित करण्यासाठी बोलत असतात. काही तुमची परीक्षा पाहत असतात, तर काहींना तुम्हाला डिवचण्यात आनंद मिळत असतोय. श्रोते हो, तुम्ही शांत राहिलात तर त्यांना उत्तर मिळत नाही, आणि कधी कधी हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असतं. श्रोते हो, शांत राहणं म्हणजे कमजोरी नसते, उलट ती तुमच्या आत्मविश्वासाची आणि संयमाची ताकद असते. श्रोते हो, प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्याच्या गरजेपलीकडे जाऊन बघा. ज्यांना समजायचंय ते समजून जातील, आणि ज्यांना नुसतंच वाद घालायचंय त्यांच्यासाठी वेळ घालवणं हे फायद्याचं नाही. श्रोते हो, कधी कधी शांत राहणं म्हणजे सर्वात मोठी प्रतिक्रिया असते. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. भेटावंसं वाटलं तर मनुष्य 7 समुद्रा पलीकडून सुद्धा भेटायला येतो, आणि भेटायचंच नसलं तर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या माणसाकडे सुद्धा दुर्लक्ष करतो. कधी कधी मोठ्याने छोटेपणा आणि छोट्याने मोठेपणा दाखवला तर नात्यामधला आदर टिकून राहतो. यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना ही कष्टाशी करा, इतरांशी नाही. खरं बोलून मोकळं व्हा, कारण खोटं आयुष्यभर सलत राहतं. प्रेम जडलं की त्यात सौंदर्य दिसायला लागतं, आणि प्रेम नडलं की सौंदर्य बाधायला लागतं. अपमानाच्या गर्दीपेक्षा आदराचा एकटेपणा हा कधीही चांगला असतो. कुटुंबामध्ये छोट्या छोट्या चुका होतात म्हणून वैतागणं, विनाकारण वाद करणं या गोष्टी सुखाला पूरक नसतात. जर समोरचा व्यक्ती आपल्या चुका शांतपणे समजून घेत असेल तर आपण सुद्धा या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. हे जेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनाला समजावून सांगाल तेव्हा ते सुखी कुटुंब म्हणता येईल. इज्जत भेटत नसेल तर जागेवर पान उतारा करायला शिका, कारण आजकाल सहन करत बसलं तर लोक पार आपली इज्जत धुळीत मिळवायला बघतात. जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला माणूस संसारातलं सुख, शांती सगळं काही हरवून बसतो. आपल्या मागं आपल्याला कोण काय बोलतं याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं, कारण तुम्ही पुढं आहात आणि ते मागे आहेत, म्हणून मागं बोलत असतात. काही लोकांना कितीही बोला त्यांना काही फरक पडत नाही. त्यांचं असं झालेलं असतं की मला नाही आबरू आणि मी कोणाला घाबरू. गैरसमज हा कानातून प्रवेश करतो आणि डोळ्यावर पडदा पाडतो. एकदा गैरसमज झाला की सरळ माणसाच्या चांगल्या गोष्टी सुद्धा वाकड्या वाटतात. दुसऱ्याची इज्जत घालवून स्वतःची इज्जत मिळवण्याची खेळी कधीही मोठेपणा देत नाही. अशानं नीचपणा वाढतो आणि आत्मसन्मान सुद्धा कधीच मिळत नाही. प्रेमात वेडेपणा असलेला चांगला असतो, कारण प्रेमात शहाणपणा आला की त्याचा व्यवहार होतो. जास्त सांभाळायचा प्रयत्न केला की काही गोष्टी हरवत असतात. भावकीत कधीच वैर करू नका. एकदा वैर झालं तर ते कोर्टाच्या दारात सुद्धा मिटत नाही.
जास्त दिखाव्याच्या नादी कधीच लागायचं नसतं. ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायचं असतं. नात्यांची कदर ही पैशासारखीच करा, कारण दोन्हीही गमावणं खूप सोपं असतं, परंतु कमावणं खूप कठीण असतं. कर्ज आणि कर्म या अशा गोष्टी आहेत ज्या चुकवल्याशिवाय माणूस नीट जगूही शकत नाही आणि मरूही शकत नाही. मुखवटे लावून स्वतःची पापं झाकणाऱ्या लोकांमध्ये गुंतून पडू नका. नियती त्यांचा हिशोब नक्की करत असतं. लक्षात ठेवा, बायकोला सुख दिलं तर सुखच मिळेल आणि जर दुःख दिलं तर दुःखच मिळेल, कारण ती जे अनुभवणार तेच तुम्हाला परत मिळणार. जितके पाहू शकाल तितकी मोठी स्वप्न पहा. जितका चांगला विचार करू शकाल तितका चांगला विचार करा. जितक्या चांगल्या सवयी लावून घेता येतील तितक्या लावून घ्या. जितकी कठोर मेहनत करू शकाल तितकी करत राहा. एक दिवस तुम्हाला तितकं उत्तुंग यश नक्की मिळेल जितक्याचा तुम्ही विचार केला होता. प्रयत्न इतकं प्रामाणिक ठेवा की यश सुद्धा तुमच्याकडे स्वतः चालून येईल. लक्षात ठेवा, गडद काळ्या रात्रीला सुद्धा सूर्यासाठी वाट मोकळी करावी लागते. जबाबदाऱ्या माणसाला बऱ्याच गोष्टी मागं सोडून जायला भाग पाडत असतात. जर तुम्ही तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ देत नसाल तर तुमची स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत. नात्यांमध्ये छोट्या मोठ्या तक्रारी या असायलाच हव्यात. साखरेच्या पाकात बुडवल्याप्रमाणे गोड दिसणारी नाती सहसा फसवी असतात. स्वतःला नव्यानं घडवण्यासाठी आपल्या जुन्या सवयी सोडून देण्याची तयारी असली पाहिजे. प्रेम आहे असं वाटणं आणि प्रेम असणं या दोन्ही गोष्टीत फरक असतो. जीवनात समतोल साधायचा प्रयत्न करणारी माणसं जग बदलून टाकू शकत नाहीत. उराशी ध्यास धरणारी माणसं ते शक्य करून दाखवतात. स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील, पण आरशाप्रमाणे आपले गुणदोष दाखवणारा मित्र दैवानेच मिळतो. ज्या माणसाचा स्वतःवर विश्वास नाही त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. कधी कधी फोटो काढणं सुद्धा गरजेचं असतं, कारण आरसा फक्त वर्तमान दाखवतो. निष्ठून गेलेलं क्षण पुन्हा दाखवण्याची क्षमता त्याच्यामध्ये नसते. आपल्या वाचून कुणाचं तरी आडतं ही भावनाच सुखावह असते. तडफडणाऱ्याला जीवदान देता येणार नसेल तर फार काळ तडफडू राहू देऊ नये. लक्षात ठेवा, इतरांशी केलेली तुलना ही आपला आत्ताचा आनंद चोरून नेते.